नमस्कार. मुक्त पत्रकार न्यूजमध्ये आपले स्वागत. कलकत्त्यात एका महिला डॉक्टरवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडल्याचे पडसाद रायगड जिल्ह्यातही उमटले आहेत. रायगडमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून आपला खेद व्यक्त केला. आमचे रायगड जिल्हा प्रतिनिधी आणि मुक्त पत्रकार संघ जिल्हा सचिव श्री नितीन वाडेकर यांनी या मोर्चातील सहभागींचे मत जाणून घेतले. नमस्कार, मी मुक्त पत्रकार संघ रायगड जिल्हा अलिबाग नितीन वाडेकर बोलतो आहे. आपण आज आहोत रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर. आज आपल्या सर्वांना माहीत आहेच की कोलकातामध्ये जी एक दुर्घटना घडली, जो एक अनुचित प्रकार घडला, त्याच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी आज कलेक्टरांना, जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी एक अलिबागमध्ये मूक मोर्चा काढला. त्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? मी डॉक्टर विपुल प्रकाश जाधव. अच्छा सर, तुमचा आज हा मूक मोर्चा काढण्याच्या पाठी कारण काय आहे आणि तुमचं उद्दिष्ट काय आहे ते जरा समजू शकेल का? 9 ऑगस्ट रोजी जे कोलकातामध्ये जी घटना झालेली RJ मेडिकल कॉलेजमध्ये एका सेकंड इयरचे PG डॉक्टरसोबत जे रेप केस झालेली आहे, तर त्यासाठी आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे. जर आज आम्ही समाजाची सेवा करतो, समाजात सगळ्यांना वाचवतो आम्ही, जर आमच्यासोबत असं होत असेल तर मग आम्ही काय करायचं? जर डॉक्टर सेफ नाहीत तर आम्ही कोणाचं रक्षण करणार? ही अशी परिस्थिती पूर्ण सगळीकडे चालू आहे. आणि फक्त त्याचीच नाही, ही सगळीकडे ह्या गोष्टी चालू आहेत जे झालेल्या आहेत त्या संदर्भात. 48 तासामध्ये अशा कितीतरी गोष्टी झाल्या आहेत की ज्या सांगू पण नाही शकत. या समाजासाठी ती खूप वाईट परिस्थिती झाली या समाजासाठी. आणि ह्या समाजासाठी आम्ही काम करतो. आम्हाला कोण रक्षण देणार? आम्ही मुली नाईट ड्युटीजला असतो आमच्या, तेव्हा आम्हाला कोण प्रोटेक्ट करणार? कोण आमच्यासाठी उभं राहणार आहे? तिथे आम्ही नाईट ड्युटीला असतो तेव्हा मोर पण आमच्यावरती अटॅक करतात. जे नातेवाईक असतात पेशंटचे, तेव्हा आम्ही आमच्या क्लासमेट्सला बोलून घेतो ते सगळं हँडल करायला, त्या सगळ्या मॉब्सला. तेव्हा कोण येतं आमच्यासाठी? आम्ही का करावं? एवढे वर्ष शिक्षण घेऊन काय उपयोग झाला आमचा, जर आमच्यावरतीच अटॅक होणार असेल तर? आणि ही अशी गोष्ट जी हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे, ते डॉक्टरनी 36 तास ड्युटी केल्याच्या नंतर ते जेव्हा आराम करायला आणि त्यांच्यासोबत अशी घटना घडती, तर मग डॉक्टरांनी काय करावं? आणि एवढं सगळं चाललंय तर आमची एकच इच्छा आहे की ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना सर्वांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. त्यांनीच नाही की पुढे आजपर्यंत कोणी असं विचारही केला नाही पाहिजे की अशी घटना परत घडली पाहिजे. आपण निर्भयाच्या 12 वर्ष झाली निर्भया, तरी आपलं सुधारलं नाही. कोणीच त्याच्यावरती बोलत नाही. मग आम्ही गप्पा बसायचं? आम्ही वाईट कोड घालतो. वाईट हा पीसचा सिम्बल आहे आणि तरी आमच्यावरती हे सगळं होत आहे. जर आम्ही लोकांचा जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र काम मेहनत करतो, एवढं शिक्षण केलं आणि दिवस जर हॉस्पिटलमध्ये असतो, तर आमच्यावरतीच ही गोष्ट कशी काय होऊ शकते? जर कोलकातामध्ये ही गोष्ट झाली तर आता इथे सुद्धा होऊ शकते. आम्ही कुठेही सेफ नाही होत. ही फक्त गोष्ट कोलकातासाठी नाही तर पूर्ण आपल्या जगासाठी सांगतोय आम्ही की डॉक्टरांना हे सुरक्षित वाटलंच पाहिजे सर्वीकडे. डॉक्टरांना नाही तर सर्व जे महिला जे रात्रीच्या बाहेर फिरतात, त्यांना जेव्हा सगळी रात्रीच्या बाहेर सुखरूप बाहेर फिरतील तेव्हा आपण काहीतरी बोलू शकतो. काल आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, ते कोणत्या गोष्टीसाठी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो? जर आपल्या महिला बाहेर सुरक्षितच नाहीत, अशा सगळ्या गोष्टी घडते सर्वीकडे. कसला स्वतंत्र आहे हा? जर मुली सेफ फिरूच नाही शकत रात्रीच्या, तर कुठला स्वतंत्र भारत आहे? ती जिथे काम करते तिथेच जर ती सेफ नसेल तर मग ती अजून कुठे सेफ असणार आहे? कुठून अजून अपेक्षा बाळगायची? मग आम्ही ती तिथे लोकांचे जीव वाचवते आणि तिच्या जीवासोबत तिथे खेळला जात आहे, तर मग त्याचा काहीच अर्थ नाहीये. आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की त्यांना फाशी झालीच पाहिजे. गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे. आणि ही लोक, राजकारणी लोक, हे सगळी केस दाबवण्याचा प्रयत्न करताय, म्हणून आम्हाला आवाज उठवायला लागतोय. सगळ्या केसेसचे प्रूफ सगळे मिटून झाले, पण आम्ही गप्पा बसणार नाही. गप्पा बसाल तुम्ही? नाही. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मूक मोर्चासाठी रायगडमधील अनेक वैद्यकीय व्यावसायिक आणि डॉक्टर विपुल प्रकाश जाधव, डॉक्टर पायल पद्माकर पाटील, डॉक्टर भाग्यश्री स्वप्नील गाडे, डॉक्टर भैरवी अनिल पवार तसेच डॉक्टर सत्यम रामप्रसाद मुसळे आणि डॉक्टर शुभम रामनाथ मेहेर यांनी परिश्रम घेतले. या मोर्चाला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मूक मोर्चा आंदोलनाचे नियोजन आणि आंदोलनकर्त्यांना संपूर्ण कायदेशीर सहकार्य अलिबाग येथील सुप्रसिद्ध वकील
ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर यांनी केले होते. अलिबागहून मुक्त पत्रकार न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन वाडेकर.